दुसऱ्या राज्यातील ट्रकांची विक्री अमरावती आरटीओच्या पासिंगने झाल्याची खळबळजनक घटना पुढे आली आहे। या घटनेचा तपास मुंबई पोलिसांनी केला असून अमरावती आरटीओ मधील 3 अधिकाऱ्यांना यामध्ये अटक करण्यात आली आहे। जवळपास 8 ट्रक विकल्या गेले असून त्यापैकी 7 ट्रकांची माहिती अमरावती मंडल न्यूजला प्राप्त झाली आहे। विकल्या गेलेले सर्व ट्रक हे दुसऱ्या राज्यातील असून त्यामध्ये अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे। ट्रकांचे विक्रीदार, खरेदीदार जुने पासिंग नंबर व नवीन पासिंग नंबर प्राप्त झालेले आहेत। प्राप्त झालेली माहिती बघून अमरावती आरटीओ मध्ये किती मोठा गोड बंगाल असल्याचे चित्र समोर आले आहे। यामध्ये ट्रक नंबर 1 चा मालक अन्सार अहमद इद्रिस अहमद असून त्याच्या ट्रकचे पासिंग अरुणाचल प्रदेश येथील आहे। AR 247029 ट्रकचा नवीन मालक शिवाजी आसाराम गिरी आधार कार्ड वरील पत्त्यानुसार पथरोड जनुना येथील रहिवासी आहे। त्याच्या नावाने हा ट्रक असून अमरावती आरटीओ पासिंग नुसार MS 27B X 8960 असा आहे। या ट्रकचे पासिंग अरुणाचल प्रदेश येथील पक्के केसांगचे आहे। या ट्रकला अमरावती मधून दिनांक 7/11/2023 रोजी पासिंग देण्यात आले आहे। तसेच 2 ट्रकचा मूळ मालक अशोक दुबे असून त्याच्या ट्रकांचे पासिंग अरुणाचल प्रदेश येथील आहे। त्याचा नंबर AR 20 A 1302 व AR 24 0495 असे आहे। अमरावती पासिंग मध्ये या ट्रकचे नंबर अनुक्रमे MH 27BX 8703 व MS 27BX 871 असे आहे। या ट्रकचा नवीन मालक सुद्धा शिवाजी आसाराम गिरी व आसाराम सदाशिव गिरी असे आहेत। हे दोन्ही ट्रक अमरावती आरटीओ मधून दिनांक 11/10/2023 ला पासिंग झालेले आहेत। पुढील ट्रकचा मूळ मालक गोपाल राम मुकनाराम जोधपूर राजस्थान येथील रहिवासी असून अरुणाचल प्रदेशचे हे ट्रक आहे, ज्याचे नंबर AR 20 E 5900 असे आहे। दिनांक 21/11/2023 ला अमरावती आरटीओ मध्ये या ट्रकांची पासिंग होऊन त्याला MS 27BX 894 नंबर देण्यात आला आहे। आलोक सुरेश राजपूत राहणार रायपूर छत्तीसगड याचा ट्रक क्रमांक AR 05 A 497 हा देखील अरुणाचल प्रदेश येथील आरटीओ पासिंगचा आहे। आलोक राजपूत त्याचे आधार कार्ड वरील पत्ता अमरावती मसानगंज असून RC बुक वरचा पत्ता छत्तीसगडचा आहे। या ट्रकचा नंबर MH 27BX 8720 असून त्याचा नवीन मालक मोहम्मद इक्बाल मोहम्मद फारूक हबीबनगर अमरावती येथील आहे। दिनांक 20/8/2023 चे हे पासिंग आहे। तसेच पुढील ट्रकचा मूळ मालक अजय हरिओम असून हरियाणा माथेपूर हा त्याचा पत्ता आहे। त्याचा ट्रक नंबर AR 16 A 2391 हा आहे। अमरावती आरटीओ पासिंग मध्ये या ट्रकला MH 27BX 9047 हा नंबर दिनांक 5/12/2023 ला देण्यात आला। या ट्रकचा नवीन मालक सय्यद फहीम सय्यद साबिर गुलिस्तान नगर अमरावती येथील आहे। 7व्या ट्रकचा मूळ मालक अंकुश केशव बोडके हिमाचल प्रदेशचा असून त्याचा वेगळा पत्ता पथरोड जनुना असा आहे। त्याच्या ट्रकचे पासिंग हिमाचल प्रदेशचे असून ट्रक क्रमांक HP 38 G8 781 असा आहे। दिनांक 27/12/2023 ला अमरावती आरटीओ मध्ये या ट्रकला MS 27 BX 8357 असा नंबर देण्यात आला। या ट्रकचा नवीन मालक शेख अक्रम शेख रहमान जाकीर कॉलनी अमरावती येथील रहिवासी आहे। या ट्रकच्या खरेदी विक्रीसाठी सादर केलेली सर्व कागदपत्रे खोटी असल्याचे समोर आले आहे। अमरावती आरटीओ मधील हा भ्रष्टाचार उघड झाल्याने संपूर्ण शहरात आता एकच खळबळ उडाली आहे। बद्दलची जी ट्रक चोरणे किंवा ट्रक ॲग्रीमेंट वरती विकत घेणे आणि अशा ट्रकची रजिस्ट्रेशन करून विक्री करणे अशा रॅकेटची इन्फॉर्मेशन जेव्हा आमच्या मोटर व्हेकल सेलचे PI चांदेकर आणि त्यांच्या टीमला मिळाली, क्राईम ब्रांच नवी मुंबईचे ACP लांडगे आणि संपूर्ण क्राईम ब्रांच याच्यामध्ये काम सुरू केलं आणि याच्यामध्ये जावेद मनियार या मुख्य सूत्रधारास आम्ही अटक केलेली आहे, ज्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये 10 गुन्हे आणि इतर राज्यांमध्ये एकूण 9 गुन्हे असे 19 गुन्हे दाखल आहेत। यांची मोडच अशी आहे की गाडीचे खोटे कागदपत्र बनवायचे, चोरलेल्या गाड्यांचे किंवा जे लोक ओनर आहेत गाड्यांचे हप्ते भरू शकत नाही लोनच्या, अशा गाड्या यांच्याकडनं ॲग्रीमेंटवरती घ्यायच्या की लोनचे हप्ते पुढचे आम्ही भरतो असं सांगून, आणि मग अशी गाडी नंतर काही महिन्यानंतर चोरी गेली म्हणून दिल्ली हरियाणा अशा ठिकाणी कंप्लेंट रजिस्टर करायची, त्या गाडीचे खोटे कागदपत्र बनवायचे, नवीन इंजिन नंबर चेसिस नंबर दर्शवून त्या गाड्या अरुणाचल प्रदेश नागालँड इत्यादी ठिकाणी रजिस्टर करायच्या। त्यानंतर तिथली NOC प्राप्त करून त्या अमरावती आरटीओ नागपूर आरटीओ
त्या ठिकाणी त्याचं रजिस्ट्रेशन करायचं आणि तिसऱ्याच माणसाला ती गाडी पुन्हा जेन्युन आहे असं समजून तिची विक्री करायची. अशा प्रकारच्या रॅकेटमध्ये नवी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 29 गाड्या जप्त केलेल्या आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेश या ठिकाणच्या 9 गुन्ह्यांमधल्या पण गाड्या अजून जप्ती करायचं काम आमचं सुरू आहे. याच्यामध्ये RTOचे 3 ऑफिसर्स, असिस्टंट मोटर इन्स्पेक्टर आणि ARTO रँकचे आम्ही अरेस्ट केलेले आहे. टोटल 9 लोक आतापर्यंत याच्यामध्ये अरेस्ट झालेले आहे. आता तपास जो आहे तो अजूनही सुरू आहे.